नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी शीतल तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, लगीन सराई म्हटलं की उन्हाळा आला. उन्हाळ्यात खास करून लग्न होतात आणि या लग्नामध्ये या उन्हाळ्यामध्ये मेकअप करणं म्हणजे खूप अवघडच गोष्ट आहे. कारण उन्हाळ्यामध्ये जनरली मेकअप जो असतो तो केकी होतो, त्वचेला घाम जास्त येतो, तसंच जो मेकअप असतो तो क्रॅक्स होतो आणि काळासुद्धा पडत असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगितलेलं आहे. तसंच जर तुम्ही मेकअप बिगिनर असाल तरीसुद्धा तुम्ही हा मेकअप करू शकता. कारण या व्हिडिओमध्ये मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत आणि तुम्ही सहजपणे नक्की ट्राय करू शकतात. हा जो मेकअप आहे तो अतिशय लाँग लास्टिंग ठरणार आहे. लग्नात शेवटपर्यंत तुमचा मेकअप इकडनं तिकडे हलणार नाही आहे. हा जो मेकअप आहे तो ॲज अ वेडिंग गेस्ट मेकअप म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता. तर चला व्हिडिओला सुरू करूया. मैत्रिणींनो, आता आपण करणार आहोत सुरुवातीला फेस वॉश. त्याच्यानंतरच कुठल्याही प्रकारच्या मेकअपला सुरुवात करायची असते. बऱ्याच वेळेस आपण काय करतो, मेकअप करताना फेस वॉश वगैरे करत नाही, छान प्रकारे क्लिन्झिंग करत नाही आणि आपण तसाच मेकअप करायला सुरुवात करतो. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या चेहऱ्यावरती जी काही डर्ट आहे किंवा धूळ असते किंवा आपल्या चेहऱ्याचा जो ऑइलीनेस असतो, घाम असतो, तो त्याच प्रॉडक्टबरोबर मिक्स होतो आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स येणं किंवा चेहरा लालसर पडणं, क्रॅक्स येणं हे सुद्धा होत असतं. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, सुरुवातीला फेस वॉश छान प्रकारे करून घ्यायचा. आता इथे मी पुन्हा ट्युलिप्सचे हे जे वेट वाईप्स असतात ते यूज करणार आहे. हे याच्याने तुम्हाला डबल फायदा होतो. सुरुवातीला तुम्ही हे क्लिन्झिंगसाठी पण यूज करू शकतात मेकअप करण्याच्या अगोदर, जसं की मी इथे यूज करते आहे. आणि दुसरा फायदा असा की हे तुम्ही मेकअप रिमूव्ह करताना सुद्धा यूज करू शकता. म्हणजे तुमचं एखादं फंक्शन वगैरे झालं किंवा पार्टी झाली, लग्न वगैरे झालं, तर त्याच्यानंतरसुद्धा तुम्ही हे इझिली मेकअप रिमूव्ह करण्यासाठी यूज करू शकतात. ठीक आहे. तर आता मी याच्याने संपूर्ण चेहरा याच्याने क्लीन करून घेणार आहे. नंतर मी इथे आता यूज करणार आहे हे मॉइश्चरायझर. हे सिटाफिलचं मॉइश्चरायझर आहे. तुमच्या स्किन टाईपनुसारच नेहमी मैत्रिणींनो मॉइश्चरायझर निवडायचं आहे. तुमची स्किन टाईप जर तुम्हाला माहिती नसेल आणि तुम्ही चुकीचं मॉइश्चरायझर वापरलं, चुकीचे प्रॉडक्ट जर वापरले, तर त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेस स्किन केअर करताना पण प्रॉब्लेम येतो आणि मेकअप करताना किंवा मेकअप झाल्यानंतर मेकअप काळा होणं, ग्रे होणं असे सुद्धा काही प्रॉब्लेम्स येत असतात. तर नेहमी लक्षात ठेवायचं, आपल्या स्किन टाईपनुसारच नेहमी प्रॉडक्ट यूज करायचे. जर तुम्हाला तुमचा स्किन टाईप माहिती नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करू शकता. तिथे मी सांगितलेले आहेत की स्किन टाईप तुमचा कसा ओळखायचा. याच्यानंतर आपल्याला लावायचं आहे सनस्क्रीन. सनस्क्रीन लावण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत असते, ती म्हणजे 2 फिंगर रूल. आता मला इथे कुठेही बाहेर जायचं नाही आहे, तर मी फक्त थोडंसं सनस्क्रीन घेणार आहे आणि चेहऱ्याला अप्लाय करणार आहे. जर तुम्हाला बाहेर जायचं असेल, प्रॉपर लग्नामध्ये जायचं असेल, तर तुम्ही यूज करायची आहे 2 फिंगर रूल पद्धत. जर तुम्हाला याच्याविषयी माहिती नसेल तर सनस्क्रीन कसं लावायचं, तर याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलला बघू शकता. ठीक आहे. मैत्रिणींनो, जर मेकअप करताना आपण सनस्क्रीनच लावणार नाही तर अर्थातच आपला चेहरा जो असतो तो काळा पडणार आहे आणि त्यामुळे आपला जो मेकअप आहे तो सुद्धा काळा पडेल, बरोबर की नाही? तर त्यामुळे सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही आहे. या ज्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात तर या मेकअप लाँग लास्टिंग बनवण्यासाठी खूप मदत करत असतात. आपण काय करतो, प्रत्येक गोष्ट पटापट पटापट झटपट झटपट लावून मोकळं होऊन जातो आणि मग त्याच्यानंतर मग आपण म्हणतो की माझा मेकअप काय टिकत नाही. ठीक आहे. तर या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत त्या तुम्ही हळूहळू व्यवस्थितपणे फॉलो करा. आता सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर थोडंसं 2 ते 3 मिनिट आपल्याला मैत्रिणींनो थोडंसं थांबायचं आहे, वेट करायचं आहे. ठीक आहे. कारण की आपण हे जे सगळे प्रॉडक्ट यूज केलेले आहेत ते आपल्या चेहऱ्यामध्ये मुरायला पाहिजेत. त्याच्यानंतर आपण लावणार आहोत हे प्रायमर. प्रायमर मी इथे स्विस ब्युटीचं घेतलेलं आहे. ते टी झोनला लावायचं. आता टी झोन कोणता, तर आपला कपाळावरचा भाग, नाकाचा भाग आणि आपला थोडासा दाढीवरचा भाग. ठीक आहे. तर हा झाला आपला टी झोन. तर इथे हलक्या हाताने थोडंसं मसाज करत लावायचं आहे. आता हे प्रायमर काय काम करतं,
प्रायमर आपले जे पोअर्स असतात तर ते कमी करायचं काम करत असतं, म्हणजे जेणेकरून आपली जी स्किन आहे ती मेकअपसाठी तयार होईल आणि फ्लॉलेस आपला मेकअप बसेल. ठीक आहे. याच्यानंतर मी आता इथे यूज करते आहे हे स्विस ब्युटीचं कन्सिलर. आता हे जे कन्सिलर आहे ते डोळ्यांखाली, डोळ्यांच्या अवतीभोवती लावायचं आहे. जिथे तुम्हाला काळपटपणा वाटत असेल, जिथे तुम्हाला सुरकुत्या असतील, थोडासा एखादा पिंपलचा डाग वगैरे असेल, तर अशा ठिकाणी तुम्हाला हे कन्सिलर लावायचं आहे. ठीक आहे. जेणेकरून ते लपल्या जाईल. कन्सील म्हणजेच लपवणं. ठीक आहे. तर हे असं जसं मी दाखवलं आहे व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे लावायचं आहे. एक ओलसर ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे. ओलसर म्हणजे कसा, सुरुवातीला पाण्यामध्ये बुडवून ठेवायचा एक 4-5 मिनिट. पूर्ण पाणी त्याच्यातलं पिळून घ्यायचं. थोडासा कापडाने पुसून घ्यायचा, डॅब करायचा आणि मग तो यूज करायचा. ठीक आहे. तो झाला डॅम ब्युटी ब्लेंडर किंवा ओलसर ब्युटी ब्लेंडर. ठीक आहे. आता हलक्या हाताने जिथे-जिथे कन्सिलर अप्लाय केलेलं आहे, ते कन्सिलर तिथल्या तिथेच आपल्याला ब्लेंड करायचं आहे. जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे. अगदी हलक्या हाताने आपण ते ब्लेंड करणार आहोत. याच्यामुळे काय होईल, कन्सील म्हणजेच आपले ज्या सुरकुत्या असतात किंवा आपल्या चेहऱ्याला काळपटपणा जो असतो, जे वांगचे डाग असतात, पिंपलचे डाग असतात, ते सगळे याच्याने लपले जातील, हाईड होतील आणि आपण मेकअप केल्यानंतर आपली जी स्किन आहे ती एकदम अशी एकसारखी दिसेल. ठीक आहे. बऱ्याच वेळेस मैत्रिणींनो आपण काय करतो, कन्सिलर अप्लाय करत नाही आणि फाउंडेशनच डायरेक्ट अप्लाय करतो चेहऱ्याला. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, जे डाग असतात आपल्या चेहऱ्यावरचे, सुरकुत्या असतात, तर त्या लपल्या जात नाही आणि त्यामुळे आपला जो मेकअप आहे तो व्यवस्थित दिसत नाही आणि फाउंडेशन आणि कन्सिलर लावल्यामुळे काय होतं, एक छान प्रकारे बेस तयार होतो. नुसतं जर तुम्ही फाउंडेशन लावणार तर तुमचा बेस अजिबात चांगला होणार नाही. ठीक आहे. आता याच्यानंतर मी इथे घेत आहे फाउंडेशन. फाउंडेशन हे फेसेस कॅनडाचं मी इथे यूज केलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी एकदम थोडंसंच फाउंडेशन घेतलेलं आहे. अगदी वाटाण्याच्या दाण्या इतकं घेतलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, जे प्रॉडक्ट असतात, मेकअप प्रॉडक्ट्स ते जास्त लावायचे नाही आहेत. जेवढे गरजेचे आहेत तेवढेच यूज करायचे आहेत. त्याला सुरुवातीला हाताला वॉर्मअप करायचं आणि नंतर मग असं डॉट डॉट पद्धतीने लावून घ्यायचं. ठीक आहे. संपूर्ण चेहऱ्याला लावल्यानंतर आपल्याला गळ्याला सुद्धा लावून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्याचा आणि मानेचा जो कलर आहे तो एकसारखा दिसेल यासाठी. याला सुद्धा आपण छान प्रकारे ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेणार आहोत. ठीक आहे. जर तुमच्याकडे ब्रश असेल तर त्याच्याने सुद्धा तुम्ही ब्लेंड करू शकता. आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे ब्लेंडिंग. फाउंडेशन लावल्यानंतर अजिबात घाई करायची नाही आहे ब्लेंडिंगला. जितकं हळूवार पद्धतीने तुम्हाला ब्लेंड करता येतील, स्लो ब्लेंड करता येईल, तसं तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. अजिबात घाई करायची नाही आहे. आता घाई का करायची नाही? कारण आपले जे व्रिंकल्स असतात किंवा आपले जे पोअर्स असतात याच्यामध्ये ते प्रॉडक्ट व्यवस्थितपणे जायला हवं. जर कुठे एखाद्या ठिकाणी सुटलं तर तिथे नक्कीच क्रॅक पडणार आहे. बरोबर की नाही? त्यामुळे ब्लेंडिंग करताना सुद्धा एकदम हळूवार पद्धतीने ब्लेंडिंग करायची आहे आणि व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे प्रॉडक्ट. नंतर मी इथे यूज करणार आहे हे ब्लश. इनसाइडचं ब्लश आहे. अशा पद्धतीने आपण आपल्या चेहऱ्याला लावून घेणार आहोत आणि पुन्हा हलक्या हाताने ब्लेंड करून घेणार आहोत. आता हे जे सगळे क्रीम प्रॉडक्ट्स आपण अप्लाय केलेले आहेत, यांना आता सेट करायचं आहे. त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे हे फेसेस कॅनडाचं कॉम्पॅक्ट पावडर. कॉम्पॅक्ट पावडर लावताना संपूर्ण चेहऱ्याला प्रेस करत करत लावायचे आहे. ठीक आहे. जेणेकरून आपण जे क्रीम प्रॉडक्ट लावलेले आहेत तर ते व्यवस्थित सेट होतील आणि निघणार नाहीत. इथेच महत्त्वाचा पॉईंट होतो की जर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर यूज करत असणार किंवा लूज पावडर जरी यूज करत असणार तर ती व्यवस्थितपणे संपूर्ण चेहऱ्याला कव्हर करूनच अप्लाय करायचं आहे. जर तुमचा एखादा भाग वगैरे सुटला तर त्याच्यामुळे काय होईल, तिथे सुद्धा पॅच तयार होतो
आणि त्यामुळे सुद्धा आपला जो मेकअप आहे तो केकी दिसू शकतो. चेहऱ्याला कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय केल्यानंतर मानेला सुद्धा अजिबात विसरायचं नाही आहे. छान प्रकारे मानेला सुद्धा कॉम्पॅक्ट पावडर लावून सेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. संपूर्ण चेहऱ्याला कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय केल्यानंतर जी एक्स्ट्राची पावडर असते ती आपण आता ब्रशच्या सहाय्याने काढून टाकणार आहोत किंवा डस्ट ऑफ करून घेणार आहोत अशा पद्धतीने. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. अगदी हलक्या हाताने डस्ट ऑफ करायची आहे. आता इथे आपला मेकअपचा बेस तयार झालेला आहे. आता याच्यावर आपण आता आय मेकअप वगैरे करणार आहोत. ठीक आहे. याच्यासाठी मी इथं घेतलेलं आहे मार्सचं आय शॅडो पॅलेट. या आय शॅडो पॅलेटमधला मी ब्लॅक कलर घेत आहे आणि तो मी आयब्रोज फिलिंगसाठी यूज करत आहे, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आयब्रोज फिल करताना जो तुमचा नॅचरल शेप आहे तोच राहू द्यायचा आणि फक्त जिथे-जिथे तुम्हाला गॅप वाटत आहे किंवा जिथे-जिथे एकदम केस असे बारीक-बारीक आहेत, त्याच ठिकाणी फक्त तो कलर अप्लाय करायचा. जेणेकरून आयब्रोचा जो शेप आहे तो अतिशय नॅचरल दिसतो. दुसऱ्या साईडची आयब्रो देखील आपण छान प्रकारे अशी फिल करून घेणार आहोत. आय मेकअप करण्यासाठी मी इथे पीच कलर घेत आहे ॲज अ ट्रान्झिशन शेड. तो आपल्या डोळ्यांच्या जी क्रीज लाईन असते त्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे. दोन्ही साईडला आय शॅडो अप्लाय करून घ्यायचा आहे. आय मेकअप करताना फक्त आपल्याला 3च कलरची आवश्यकता असते. एक ट्रान्झिशन कलर आणि 2 जे शेड असतात त्याच्यापैकी एक लाईट कलर आणि एक डार्क कलर. जो डार्क कलर आहे मोरपंखी कलर तो मी असा कॉर्नरला अप्लाय करणार आहे. आणि जो लाईट कलर आहे हा राणी पिंक कलर तो मी दुसऱ्या साईडला अप्लाय करणार आहे. आणि या दोघांना असं छान प्रकारे ब्लेंड करायचं आहे आपल्याला. आणि बस झाला आपला आय मेकअप. आणि लास्टमध्ये आपण हे जे येलो कलरचं किंवा गोल्डन कलरचं जे ग्लिटर आहे तर ते आपण इथे अप्लाय करणार आहोत, जेणेकरून एक प्रकारची डोळ्यांना शाईन येईल. बघा किती छान दिसतो आहे. एकदम साधा आणि सोपा आय मेकअप आहे. याच पॅलेटमधला आपण ब्लॅक कलर यूज करणार आहोत, जो की आपण आयब्रो फिलिंगसाठी यूज केलेला होता. तोच कलर आपण आता आयलायनर म्हणून सुद्धा यूज करणार आहोत. असा एक ब्रश घ्यायचा आहे आणि ब्रशच्या सहाय्याने आयलायनर आपल्या डोळ्यांना अप्लाय करून घ्यायचा आहे. लास्ट आपण लावणार आहोत काजळ. मी काजळ फक्त कॉर्नरलाच अप्लाय करते. इथे मी घेतलेलं आहे फेसेस कॅनडाचं हे काजल. हे खूप सुंदर काजळ आहे. तुम्ही बघू शकता. उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की काजळ लावल्याने माझे डोळे जास्त काळपट वगैरे होतील, तर तुम्ही ही एक ट्रिक अप्लाय करू शकता. फक्त कॉर्नरला लावलं की खूप छान लूकही येतो आणि जास्त डोळे काळपट वगैरे पण आपले होत नाही. लास्ट आपण आता लावणार आहोत इथे ब्लू हेव्हनचा मस्कारा. बघा किती सुंदर डोळे दिसत आहेत आणि आय मेकअप सुद्धा किती छान झालेला आहे. आता आपण इथे यूज करणार आहोत हे स्विस ब्युटीचं चिक अबो पॅलेट. याच्यामध्ये हायलायटर, ब्लश आणि कॉन्टूर सुद्धा आहे. आता आपण कॉन्टोरिंग करणार आहोत फेसला. नाकाला अशा 2 सरळ रेषा ओढून घ्यायच्या आहेत. जे कॉन्टूर आहे ते त्याच्याने. तसंच दोन्ही साईडच्या ज्या जॉय लाईन्स आहेत आपल्या, त्यांना सुद्धा अशी
लाईन्स ड्रॉ करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी डबल चिन असते ती दिसणार नाही. गालांना सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपला जो फेस असतो, चेहरा असतो, तो लिफ्टेड दिसेल. ठीक आहे. आणि आता याला ब्रशच्या सहाय्याने असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. ब्लश पण आपण अप्लाय करून घेणार आहोत, त्यामुळे छान असा पिंक ग्लो आपल्या चेहऱ्यावरती येतो. आणि त्याला सुद्धा आपण असं छान प्रकारे ब्लेंड करून घेणार आहोत. ठीक आहे. आता मी इथे घेत आहे हायलायटर. जिथे आपले हाय पॉईंट्स असतात ना, तिथे हे हायलायटर आपल्याला अप्लाय करायचं असतं. म्हणजे नाक झालं, कपाळाचा आजूबाजूचा भाग झाला किंवा आपली हनुवटी झाली, या ठिकाणी. ठीक आहे. आता आपण जे हायलायटर लावलेलं होतं त्याला सुद्धा ब्रशच्या मदतीने असं छान प्रकारे ब्लेंड करून घ्यायचं, जेणेकरून असा चंकीनेस वाटत नाही आणि एकदम असं नॅचरल शाईन वाटते फेसला. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी जसं दाखवलेलं आहे त्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने ते ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता आपण लावणार आहोत लिपस्टिक. लिपस्टिक लावताना ओठ जे आहेत ते क्लीन करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी आता लावणार आहे इथे स्विस ब्युटीचं लिप लायनर. आता मी यूज करणार आहे फेसेस कॅनडाची ही लिक्विड लिपस्टिक. ही खूप लाँग लास्टिंग लिपस्टिक आहे आणि नॉन ट्रान्सफर प्रूफ पण आहे. ही लिपस्टिक लग्न संपेपर्यंतसुद्धा इकडे तिकडे अजिबात हलणार नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण अप्लाय करून घेणार आहोत. आता इथे तुम्हाला जर वाटत असेल की लिपस्टिक जी आहे ती खूप जास्त डार्क होत आहे, तर तुम्ही एक ट्रिक करू शकता. कन्सिलर असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अप्लाय करायचं आहे ओठांना आणि ब्रशच्या सहाय्याने किंवा आपल्या साध्या बोटाने असं पसरून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता एक अतिशय सुंदर असा शेड तयार होतो आणि तो अगदी साडीला मॅच होत आहे. तर ही ट्रिक तुम्ही ट्राय करू शकता. स्विस ब्युटीचं हे लिप ग्लॉस आहे ते आता मी याच्यावरती अप्लाय करत आहे. आता ही जी लिपस्टिक आहे ती मॅट लिपस्टिक होती. जर तुम्हाला ग्लॉसी लिप हवे असतील तर तुम्ही लिप ग्लॉस अप्लाय करा आणि बघा किती सुंदर अशी छान असा एक कॉम्बो तयार होतो आणि शेड तयार होतो. तुम्ही बघू शकता खूप सुंदर वाटतो. आता आपला संपूर्ण मेकअप तयार आहे. याला लाँग लास्टिंग बनवण्यासाठी मी इथे यूज करणार आहे हा स्विस ब्युटीचा सेटिंग स्प्रे. यामुळे आपला जो मेकअप आहे तो लॉक होईल आणि दिवसभर आपला जो मेकअप आहे तो जसाच्या तसा राहणार आहे. तर हा आहे फायनल लूक, तुम्ही बघू शकता.
कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा थोडाही इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बघायला आवडेल हे सुद्धा सांगा. तोपर्यंत मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.